नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर स्टिच इंडिया हे माझं यूट्यूबचं चॅनल आहे। त्याच्यावरती आपण लाईव्ह जे आहे ते कटोरी ब्लाऊजचे क्लासेस घेत आहोत, तेही अगदी फ्रीमध्ये। यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर आमचं जे चॅनल आहे त्याला आधी सबस्क्राईब करायला लागतं। त्यानंतर तुम्हाला जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज टाकावा लागतो। मग तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं जातं व त्या ग्रुपमध्ये तुम्हाला आमचा व्हिडिओ पडल्या लिंक भेटत असते। तर जर काही आमची माहिती एक्स्ट्राची असेल तरी सुद्धा त्या ग्रुपवरती येत असते। तर तुम्ही अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामुळे जो हा कटोरी ब्लाऊजचा क्लास आहे तो तुम्हाला अगदी फ्रीमध्ये घर बसल्या शिकायला भेटणार आहे। तर आज आपला 5वा दिवस आहे। तर मी आज ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचं आहे ते दाखवणार आहे। तुमची पद्धत कशी आहे व माझी पद्धत कशी आहे यामध्ये फरक जो आहे तो तुम्हाला आज समजेल। जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल व तुम्हाला व्हिडिओ पडलेला लगेच समजेल। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पण हे ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। कटिंग कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवलेलं आहे। पहिल्यांदा आपण समोरचा भाग जो आहे तो स्टिच करायचा आहे। त्यासाठी कटोरी जी आहे ती आपण कशा पद्धतीने जोडायची आहे, योगपट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे हे तुम्हाला आज शिकवणार आहे। तर समोरच्या भागाचे पॅटर्न जे आहेत ते आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत। बाकीचे जे पॅटर्न आहेत ते साईडला ठेवून देते। तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर जर कटिंग केला असाल तर नक्कीच मला वाटतं की तुम्ही खरोखर अभ्यास केला असाल व कटिंग जी आहे ती केली असेल। तर पहा, आता कटोरी कशा पद्धतीने जोडायची असते हे शिकवते। तर हा जो आहे तो आपला कटोरीचा पार्ट आहे। आता हा आपण अस्तर खाली ठेवलेला आहे, एक इकडच्या साईडला ठेवलेला आहे व एक इकडच्या साईडला ठेवून दोन्ही अस्तर अशा पद्धतीने खाली अस्तर व वरती आपण जे मेन कापड आहे ते इथे ठेवायचं आहे। आता कटोरी कशा पद्धतीने जोडायची आहे ते पाहणार आहोत। आता अस्तर जे आहे ते आपण एकमेकावरती ठेवलेलं आहे। आता इथून पहा, मध्यापासून दोन्ही साईडला मध्यापासून आपण टक्स जो आहे तो 2.5 इंचाला म्हणजेच आपण अशा पद्धतीने 2.5 इंचापर्यंत हा पॉइंट करायचा आहे व इथून आपण सरळ एक टीप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे सुद्धा एक 2.5 इंचावरती पॉइंट करायचा आहे व इथून आपण सरळ एक टीप मारायची आहे। साईडची जी बाजू आहे ती जोडलेली नाही, पाहू शकता पूर्ण साईड जी आहे ती ओपन आहे। कशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे हे तुम्हाला आज शिकवते। तर पहिल्यांदा इथून मधून आपण सरळ सेंटरपासून अशा पद्धतीने टीप मारायची आहे। बरोबर पॉइंट आला म्हणजे आपण पुन्हा ह्याच पॉइंटवरती येणार आहोत। आता त्यानंतर पाहू शकता हा जो आहे तो अशा पद्धतीने आपण एक साईडला अस्तर करायचा आहे। पहा, एकमेकावरती हे अस्तर एकमेकावरती ठेवायचं आहे व ही एक साईडला आपण अशा पद्धतीने ठेवायचं आहे। एक साईडला आपण अस्तर केलेला आहे, एक साईडला जे मेन फॅब्रिक आहे ते ठेवलं आहे। इथून मी 1.25 इंच अंतर घेते व उंचीला 2.5 इंच घेऊन आपण अशा पद्धतीने तिरकी रेष आखून घ्यायची आहे व इथून आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे। आता आपले टक्स पहा, दोन्ही सुद्धा एकमेकाच्या आत जातील। आपल्याला पहा अगदी फिनिशिंगची कटोरी दिसेल। इकडे सुद्धा आपल्याला दिसणार नाही व इकडच्या साईडला सुद्धा दिसणार नाही। अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित टक्स आलेला आहे। आता सर्व साईडने अगदी व्यवस्थित जसा आकार आहे त्या पद्धतीने टीप मारायची आहे। आता आपली इकडची कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने सुंदर असा कप तयार झालेला आहे, पाहू शकता। आता दुसरी साईडला मी अशा पद्धतीने 2.5 इंचावरती सरळ टीप मारलेली आहे। आता फक्त इकडची साईड इकडे करायची व इकडची साईड जी आहे ती अस्तरची इकडे करायची आहे।
अगदी डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही इथे झूम करून किंवा रिकॅप करून पाहू शकता. आता इथून 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे व इथून 2.5 इंच अंतर घेऊन आपण अशा पद्धतीने सरळ टीप मारून घ्यायची आहे. अस्तर सर्व अगदी व्यवस्थित आहे का चेक करायचं. इकडचं अस्तर जे आहे ते इकडच्या साईडला असेल व हा अस्तर जो आहे तो मेन कपड्याच्या जागी मेन कापड व अस्तरच्या साईडला अस्तर, अशा पद्धतीने आपण जे आहे ते घ्यायचं आहे. आता आपली इथे टीप मारून झालेली आहे. दोन्ही जे आहेत ते कटोरी आपली तयार झाली आहे. आता ह्या सुद्धा साईडला आपण सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे. टीप मारत असताना अगदी व्यवस्थित टीप मारून घ्या, जेणेकरून अस्तरचं कापड उसवणार नाही याची शक्यता घ्यायची आहे. आता पहा, दोन्ही आधी चेक करायचं की दोन्ही अगदी व्यवस्थित आहे का, एकदा चेक करून घ्या. त्यानंतर आपण साईडचा योक आहे तो योक लावणार आहोत. योकला सुद्धा आपण सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने मी योकला अस्तर जे आहे ते जोडलेलं आहे एका साईडचं. दुसऱ्या साईडचं कसं जोडायचं आहे ते तुम्हाला शिकवते. बाकीचे पार्ट जे आहेत ते आपण बाजूला ठेवायचे आहेत. आता हा जो योग झाला तो ह्या साईडचा झालेला आहे तयार. मी आता ह्याला सर्व साईडने टीप मारलेली आहे. आता मी याला कशी टीप मारायची असते योकला ते एक पार्ट ठेवलेला आहे, तो तुम्हाला मी मारून दाखवते. आता हा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे व सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे. आज आपण डिटेलमध्ये पाहत आहोत. पुढच्या भागामध्ये आपण थोडंसं जे आहे ते ब्लाऊजचा थोडासा पॅटर्न मी तयार करून ठेवेन, कारण तुमचा सुद्धा जास्त वेळ जायला नको त्यासाठी. आणि जर तुम्हाला असंच डिटेलमध्ये शिकायचं असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता की अशाच पद्धतीने डिटेलमध्ये शिकवा. तर मी अगदी व्यवस्थित पूर्ण पार्ट कशा पद्धतीने जोडलेला आहे हे सुद्धा शिकवे.
धागा थोडासा संपलेला आहे, तर मी हा धागा ओढून घेत आहे, त्यासाठी वेळ लागलेला आहे. थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता पहा, हा जो पार्ट आहे तो आपण इथे कटोरा कशा पद्धतीने जोडायचा आहे ते पाहणार आहोत. तर पहिल्यांदा इथून आपण अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे. ह्या टोकापासून आपण टीप अशा पद्धतीने मारणार आहोत. मी पॉइंट करून देते, अशा पद्धतीने जोडत जायचं आहे. पहिल्यांदा मागे पुढे थोडंसं करायचं, म्हणजे आपली टीप जी आहे ते उसवत नाही. पाहू शकता, अगदी व्यवस्थित आपल्याला कटोरा जो आहे तो पुरलेला आहे. अगदी छान अशा पद्धतीने इथे आपलं कटिंग झालेलं आहे. आता दुसरी जी साईड आहे ती सुद्धा मी अशाच पद्धतीने जोडून घेते. आता आपण इथून अशा पद्धतीने उलटी साईड पकडायची आहे व टीप मारायची आहे. आता तुम्हाला दिसत नसेल तर मी पॉइंट करते की मी अशा पद्धतीने इथे जोडत जात आहे. पाहू शकता कटिंग किती परफेक्ट आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. पॉइंट टू पॉइंट सगळा आपला मॅच होत आहे, म्हणजेच कटिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित मी तुम्हाला शिकवलेलं आहे, याचा असा अर्थ होतो. धागे जे आहेत ते मी थोडेसे कट करत आहे, कापड कट केलेलं नाही. आता आपण योक जो आहे तो योक पट्टी जी आहे क्रॉस पट्टी ती जोडायची आहे. तर हे आपण साईडला ठेवून देते मी, व क्रॉस पट्टी जी आहे ती अशा पद्धतीची आहे. क्रॉस पट्टी मी जोडून घेते. एक मिनिट, माझी क्रॉस पट्टी अजून दोन. आता ह्या दोन क्रॉस पट्ट्या आपण काढल्या होत्या, याला आपण मधून अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता ही क्रॉस पट्टी जी आहे ती आपण सरळ अशा पद्धतीने ठेवायची आहे व त्याच्यावरती ही पट्टी ठेवायची आहे व टीप मारून घ्यायची आहे. टीप मारल्यानंतर आपण दाब टीप ही अस्तरवरतीच आली पाहिजे, अशा पद्धतीने दाब टीप सुद्धा मारायची आहे. आता आपण कवर टिपने सुद्धा दाब जी पट्टी आहे ती लावू शकतो. तर कवर टिपने मारायची असेल तर आपण अशा पद्धतीने मारतो. मी तुम्हाला एक पद्धत दाखवते. पहिल्यांदा दुसरी सुद्धा साईड जी आहे ती मी जोडून घेते, म्हणजे लक्षात येईल. अस्तरचा ब्लाऊजची पट्टी एकाच साईडला का होते हे सुद्धा सांगते. जर आपण आता हे अस्तर आपलं ओळखत आहे तर अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवायचं आहे. नंतर आपण अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून एकदा चेक करायचं आहे की आपण व्यवस्थित ठेवत आहोत का. नाहीतर भरपूर वेळेला एकाच साईडची पट्टी होते, एकाच साईडचा ब्लाऊज जो आहे तो तयार होत असतो. तर त्यासाठी नेहमी ज्यावेळेला आपण हे टीप मारून शिवत असतो ना, त्यावेळेला आपण अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित कशा पद्धतीने आहे हे लक्षात घ्यायचे आहे. डिझाईनचा विचार करायचा आहे. परत आपण जे जोडत असतो तो आपण व्यवस्थित जोडत आहोत का याचा सुद्धा विचार करायचा आहे. आता पहा, दोन्ही साईडच्या पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने चेक करायचं आहे. एक साईड इकडे, एक साईड इकडे. अशाच पद्धतीने आपल्याला जी क्रॉस पट्टी आहे ती तयार व्हायला हवी हे लक्षात घ्यायचं आहे. आता आपण इथे सर्व टीप मारून आपण इथे डायरेक्ट सुद्धा जोडू शकतो, पण तुम्हाला कवर टीप म्हणजेच कशा पद्धतीने मारायचे असते हे शिकवते. फॅन लावते का थोडा.
तर कव्हर टिप मारण्यासाठी पहा, ही सरळ बाजू आहे, त्याच्यावरती हे अस्तरची साईड अस्तरच्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवायची आहे व टिप मारायची आहे. टिप मार अशा पद्धतीने पहा, मी तुम्हाला खून करते म्हणजे लक्षात येईल. याच्यावरती टिप मारायची आहे. आता काय करायचं, हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व हे जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून टिप मारायची आहे. आता टिप मारत असताना आपण त्याच पद्धतीने इथूनच घेणार आहोत, अशा पद्धतीने. अस्तर जे आहे ते एकमेकावरती व्यवस्थित ठेवलेलं आहे. समोरच्या दोन्ही बाजूला समोरचा भाग घेतलेला आहे. इथे नॉच मारलेला आहे, तो समोरचा भाग आहे. त्यासाठी आपण अशाच पद्धतीने ठेवायचं आहे, नाहीतर मग आपली पाठीमागची बाजू पुढे होते, पुढची बाजू पाठीमागे येते, त्यामुळे सुद्धा चुनी येण्याची शक्यता असते. तर हे कटिंग जे केलेलं आहे ते स्टिचिंग सुद्धा व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे. स्टिचिंग करताना सुद्धा आपल्याला काळजीही घ्यावी लागेल. आता टीप मारून झालं म्हणजे आपल्याला दाब टीप घ्यायची आहे. दाब टीप जी आहे ती अशा पद्धतीने कापड ओपन करायचं आहे व कापड थोडंसं अशा पद्धतीने ओढून मग दाब टीप घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की कापडाची जी चुनी पडते ती अस्तरच्या साईडला म्हणजे मेन कपड्यावरती येणार नाही. तर व्यवस्थित अशा पद्धतीने थोडंसं ओढलं म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग जे आहे ते ब्लाऊज भेटत असतं. त्यासाठी थोडंसं ओढून अशा पद्धतीने आपण दाब टीप जी आहे ती घ्यायची आहे. आता आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. पाहू शकता स्लीव आपली तयार झालेली आहे. आता सर्व बाजूने टीप मारून घ्यायची आहे. आता हा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते थोडंसं किंचित एक्स्ट्रा होत असेल तर अशा पद्धतीने एकसारखं करून घेणं गरजेचं आहे. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते आपण कट केलेलं आहे. आता दुसरी साईड सुद्धा बाहीची जी आहे ती अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. अगदी टीप सुद्धा अगदी व्यवस्थित मारायला हवी. जर नवीन असतील त्यांना जर समजत नसेल तर ही मी जी आहे ती खून करत आहे त्या पद्धतीने टीप मारून घेत आहे. आता दाब टीप घ्यायची आहे. दाब टीप मारत असताना पहा कापड सगळं ह्या साईडला घ्यायचं आहे व इथून आपल्याला दाब टीप घ्यायची आहे. दाब टीप अगदी कडेने घ्या, अगदी अंतर सोडून सुद्धा नको, अगदी व्यवस्थित पद्धतीने दाब टीप ही घ्यायची आहे. आता आपण जे कापड तयार झालेलं आहे ब्लाऊज स्लीव जी तयार झालेली आहे. आता आपण साईडने सर्व साईडने म्हणजेच अशा पद्धतीने जो राऊंड आहे अशा पद्धतीने टीप मारायची आहे. माझं अंतर पहा बरोबर 1 पाय अंतर राहत आहे. तेवढंच अंतर ठेवून टीप मारायची आहे. कमी पण करायचं नाही व जास्त पण करायचं नाही. जर जास्त केला तर तुमचं कापड जे आहे ते एक्स्ट्राचं जास्त कमी होतं. त्यामुळे अंतर जे आहे ते अगदी व्यवस्थित एकसारखंच ठेवा. त्यामुळे तुमचं जे कटिंग आहे ते केलेलं आहे ते अगदी व्यवस्थित स्टिचिंग करता येईल. एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करते. आता आपण आपली स्लीव सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण फ्रंट पार्टला जे आपलं पट्टी लावायची राहिलेली आहे ती कशा पद्धतीने लावायची हे तुम्हाला शिकवते. तर पहा हे कापड आहे, हे एक्स्ट्राचं कापड फॅब्रिक उरलेलं आहे. तर हे कापड घेऊन आपण अशा पद्धतीने तिरक्या आकारात एक लाईन आखायची आहे. त्यानंतर आपण अंतर जे घेणार आहोत ते
इथून आपण बरोबर 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे व पुन्हा एक रेष आखायची आहे. आता इथे सुद्धा आपण 1.25 इंचावरती एक लाईन आखायची आहे व पुन्हा एक टीप जी रेष आहे ती म्हणजेच काय तर आपण गोट पट्टी ज्या पद्धतीने काढतो तशीच आपण ही जी पट्टी आहे समोरची गोट न टाकता, कारण ह्या कपड्याचा जर तुम्ही गोट टाकला तर तुमचा गोट जो आहे तो उसवण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही हे फॅब्रिकचा गोट न घेता डायरेक्ट त्याला पट्टी लावणे आवश्यक असतं. गोट थोड्या दिवसाने ब्लाऊजचे धागे जर मोठे मोठे जात असतील किंवा ब्लाऊज जर फॅब्रिक जर चांगलं नसेल तर धागे जाणारे असेल तर तुम्ही रिस्क न घेता गोट न टाकता तुम्ही अशा पद्धतीने पट्टी टाकायची आहे. गोट सर्वच कपड्याला गोट टाकणं हे बरोबर नाही, तर ज्या कापड आपले धागे जातात त्या कपड्याला गोट न लावता अशा पद्धतीने पट्टी टाकायची असते. आता अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व टीप मारायची आहे. टीप मी इथून मारत आहे. इथे घडी आहे, इथे टीप आहे. आता पहा, इथून असा दाब द्यायचा आहे म्हणजे आपोआप आपल्याला पट्टी जी आहे ती अगदी व्यवस्थित आपल्याला मारता येईल. मी तुम्हाला क्लास बरोबरच ज्या टिप्स आहेत त्या सुद्धा सर्व देत आहे. आता ज्या वेळेला गोट मारतो किंवा पट्टी लावतो त्यावेळेला एक चेक करायचं की आपण अगदी व्यवस्थितपणे आपली काज व बटनपट्टी बरोबर आहे का एकदा चेक करायचं आहे, मगच आपण इथे पट्टी लावायची आहे. तर हे बरोबर आहे, तर पट्टी आपण अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे व दोन्ही साईड इथून टीप मारायची आहे. आता ही दिसत आहे, इथून मी टीप मारत आहे. निळा कलर असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर पहा, मी खून सुद्धा केलेली आहे. आता इथे आपोआप आपला वळणदार गोट तयार होणार आहे, कारण पाठीमागे आपण दाब दिला आहे त्याला. आता हे सर्व कापड जे आहे ते हा फोल्ड अशा पद्धतीने व्यवस्थित करायचा आहे व आतमध्ये टाकायचं आहे. थोडंसं कापड इथे टीप निघालेली आहे, मी पुन्हा घेते. आता हा फोल्ड अशा पद्धतीने करायचा आहे. तुला एडिटिंग भरपूर करायला लागणार आहे. थांब असते मग काढूनच टाकूया आपण. अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे व सरळ टीप घ्यायची आहे. पाहू शकता दोन्ही साईडची सुद्धा आपली जे आहे ते इथे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने
सुंदर असा पहा, अजिबात कमी जास्त करावं लागलं नाही, अगदी कटोरी व्यवस्थित आलेली आहे. तर हे तुम्हाला ब्लाऊजच्या मापावरून कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं, ब्लाऊज शिवायचं असतं हे दाखवत आहे. मेजरमेंट प्रमाणे तर ह्याच्यापेक्षा सुंदर म्हणजेच कसं माप टाकायचं असतं हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये हा पार्ट आपला झाला म्हणजे तुम्हाला शिकवेन. तर आता शोल्डर जोडायचे आहे. एक पाठीचा भाग जो आहे तो घ्यायचा आहे व शोल्डर एकमेकांना जोडून घ्यायचे आहे. तर शोल्डर जोडत असताना आपण ओव्हरलॉक करत असतो, त्यामुळे डायरेक्ट इथे जोडून तुम्ही पलटी केलात तरी चालेल. कव्हर टिप घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मी डायरेक्ट इथे जोडते कारण ओव्हरलॉक करायचं आहे. तर त्यासाठी एकमेकावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे व टिप जी आहे ती इथून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा टिप घ्यायची आहे कारण ओव्हरलॉक करतो त्यावेळेला फिनिशिंगची ओव्हरलॉक येण्यासाठी इथे सुद्धा टिप मारणं गरजेचं असतं. इथून कट करायचं आहे. आता दुसरी साइड सुद्धा आपण अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता दोन्ही शोल्डर ज्या आहेत त्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण पाठीमागचा आकार जो आहे तो बाही जोडायची आहे. तर हे पहा एक्स्ट्राचं थोडंसं किंचित झालेलं आहे ते आपण अशा पद्धतीने सरळ किंवा पट्टी घ्यायची आहे. पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे व अशा पद्धतीने सरळ जे आहे ते ठेवून आकार द्यायचा आहे. आता इथे माझी थोडीशी टीप निघलेली आहे. आता पहा, शोल्डर जोडल्यानंतर आपण अशा पद्धतीने एकदा चेक करायचं आहे की हा दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित आलेले आहेत की नाही हे चेक करायचं आहे. तर पहा, इथे अगदी व्यवस्थित आपल्याला आलेलं आहे. मी कटिंग सुद्धा केलं नाही कारण कटिंग मध्येच आपण अगदी व्यवस्थित पार्ट केले होते. तुमचे असे येतात का पार्ट हे मला कमेंट करून सांगा की तुमचा पाठीमागचा भाग मोठा होतो, समोरचा भाग कमी होतो. असे जर प्रॉब्लेम येत असेल तर तुमची कटिंग मध्ये काहीतरी चूक आहे, लक्षात घ्या. तर आपला पहा पार्ट दोन्ही सुद्धा अगदी व्यवस्थित आलेले आहेत. तर आता आपण स्लीव जोडायची आहे. तर स्लीव जोडत असताना मध्यापासून आपण स्लीव जोडत असतो. तर याचा अशा पद्धतीने पार्ट घ्यायचा आहे. समोरचा भाग समोरच्या साईडला म्हणजेच इथे. आता हा मध्य आहे तो मध्य इथे जोडायचा आहे व इथून आपण अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे. पाहू शकता आपली स्लीव अगदी व्यवस्थित पुरून उरलेली आहे. असं नाही की अजिबात स्लीव आपली पुरली नाही असं, तर स्लीव अगदी व्यवस्थित पुरलेली आहे. आता एक्स्ट्राची जी स्लीव झालेली आहे ती आपण अशा पद्धतीने असा सरळ ठेवायचा आहे. ते पहा, अशा पद्धतीने ठेवायचं आहे व इथून आपण व्यवस्थित जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे.
स्लीव कमी पडली म्हणजे आपल्याला भरपूर जे आहे ते जोड द्यावा लागतो, तर इथे आपली स्लीव अजिबात कमी पडली नाही, तर व्यवस्थित पुरलेली आहे स्लीव. आता इथून सुद्धा आपण अशा पद्धतीने जोडायचं आहे व कटिंग करायचं आहे अगदी व्यवस्थित. किंचितस पहा किती सुंदर झालेला आहे. पहा समोरचा भाग. मी ब्लाउज घालून सुद्धा दाखवेन की कशा पद्धतीने सुंदर ब्लाउज तयार झालेला आहे तो. आता इकडच्या सुद्धा साईडला आपण अशाच पद्धतीने पट्टी ठेवायची आहे. इथून आपण सरळ अशा पद्धतीने किंचित थोडासा जो पार्ट असतो तो व्यवस्थित एक लेवल करायचा आहे. इथे ज्या चुका होतात त्या सुद्धा तुम्हाला मी सांगत आहे की चुका तुमच्या काय होत असतील त्या सुद्धा तुम्हाला आता समजत असेल. आज पहिला ब्लाउज आपण शिकलेला आहात. ज्या वेळेला आपण सर्व ब्लाउज शिकू म्हणजे सर्व साईजचे ब्लाउज शिकू त्यावेळेला तुम्हाला आपोआपच तुमचं कटिंग व स्टिचिंग जे आहे ते अगदी परफेक्ट होणार आहे. त्यासाठी जो आमचा ऑनलाईन क्लास चालू आहे तुमच्यासाठी खास मोफत ठेवलेला आहे, तर तो क्लास पूर्णपणे पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता इथून आपण मध्ये घ्यायचा आहे, बरोबर मध्याला मध्ये अशा पद्धतीने घ्यायचा आहे व हा पार्ट अशा पद्धतीने जोडायचा आहे. ज्या वेळेला आपण बाही जोडतो त्यावेळेला बाही ओढण्याची गरज नाही, अजिबात बाही ओढायची नाही. जर बाही ओढलात तर तुमचं फिनिशिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित येत नाही, फिनिशिंग खराब होतं. त्यासाठी बाही न ओढता अगदी व्यवस्थितपणे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने पट्टीचा वापर करायचा आहे. इथे अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे व एक्स्ट्रा जे झालेलं आहे ते इथे कट करायचं आहे. पहा पट्टी जशी आहे त्याच पद्धतीने आपण एक्स्ट्रा थोडंसं झालेलं असतं ते एक व्यवस्थित पट्टीने करून घ्यायचं आहे. आता इकडची साईड पहा, इकडची सुद्धा साईड अशाच पद्धतीने आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता फिटिंग करायचं आहे, तर फिटिंग करण्यासाठी पहा अगदी व्यवस्थित जो आहे तो आपला पाठीमागचा मुंडा समोरचा मुंडा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. आता अशा पद्धतीने पहिल्यांदा पहा चेक करायचं आहे बरोबर आहे का. तर पाहू शकता हा पॉइंट ह्या पॉइंटला आलेला आहे, हा पॉइंट जो आहे तो ह्या पॉइंटला आलेला आहे. कुठेही कमी जास्त अजिबात झालेलं नाही, अगदी परफेक्ट कटिंग मी शिकवलेलं आहे. तुम्हाला एकच ब्लाउज शिकवला आहे पण त्यात तुम्ही फिनिश जे कटिंग आहे ते किती परफेक्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे सुद्धा आपला जो धागा आहे तो निघत असतो. आता फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. पहिल्यांदा इकडची सुद्धा साईड जी आहे ती आपण मी जोडून घेते. आता इकडची सुद्धा साईड बघू शकता अगदी व्यवस्थित आलेली आहे. आता पहा किंचित इकडे हे म्हणजे एका साईडला जास्त वाटतं एका साईडला कमी वाटतं, अशा पद्धतीने थोडासा फरक वाटतो पाहू शकता. तर आपण काय करायचं आहे इथे आपण थोडंसं किंचितच इथे आपल्याला दाखवते तुम्हाला, इथे थोडीशी टीप मारावी लागेल. तर अशा पद्धतीने इथे थोडीशी टीप मारून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला हा पार्ट असा व हा पार्ट असा अशा पद्धतीने पहा झालं आपलं तयार. अगदी तुम्हाला जी चूक होते ती चूक सुद्धा रिपेअरिंग करून तुम्हाला दाखवलेली आहे. आता हा पार्ट इथे अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने जोडायचा आहे. पहा धागा असा पटकन जातो ना, कारण जे कापड ही डिझाईन बनवलेली आहे ना ती हुबी आलेली आहे, त्यामुळे धागा पटकन जात आहे. एक्स्ट्राचं थोडंसं जर जास्त असेल तर कट करायचं आहे इथे.
जास्त नसेल तर कट करण्याची आवश्यकता नाही. आता फिटिंग टाकायचं आहे, तर फिटिंग टाकण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. मी हुक सुद्धा लावलेले आहेत. आता इथे आपला सर्व ओव्हरलॉक येतो पहा, धागे जाणारे असतात व धागे कसे आहेत पहा, त्यामुळे आपल्या ब्लाउजचा जो आहे तो धागा तुटत आहे. आता स्लीवचा जो बाहीचा घेर आहे तो 6 इंच 12 आला होता, तर सॉरी बाहीचा घेर जो होता तो इथे 5.25 इंच आहे, तर 5.25 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे बाहीचा निम्मा. त्यानंतर अशा पद्धतीने चेस्ट छाती पहा आता किती होती, तर छाती 35 होती, तर 35 होती, तर आपण इथे 8.5 इंचावरती पॉइंट करणार आहोत. कमर घेर जो आहे तो आपला 32 आहे. आता जी माया आहे ती 1 इंच शिलाई आपली आपण 1.5 इंच ठेवलं होतं एक्स्ट्रा, तर अर्धा इंच आपली उलट सुलट करण्यामध्ये आपली अर्धा इंच गेली आहे. तुम्हाला जर माया जास्त हवी असेल तर तुम्ही इथे 2 इंच ठेवू शकता. माया जास्त मी इथे घेतलेली नाही, त्यामुळे माझं 1 इंच मार्जिन बरोबर शिल्लक राहिलेलं आहे. आता पहा, जशा पद्धतीने आपण पट्टीने टेप आखतो त्याच पद्धतीने आपलं इथं माप जे आहे ते आलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण टीप मारायची आहे. आता इथून आतून तुम्ही 2 टिपा घेऊ शकता. पहा, अगदी व्यवस्थित आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालं नाही, अगदी व्यवस्थित परफेक्ट मी कटिंग व स्टिचिंग दाखवलेलं आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने मी फिटिंग टाकते. आता इथे सुद्धा पहा, इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजेच काय तर इथे 8 इंचावरती पॉइंट केलेला आहे. कंबर जी आहे ती 31 आहे, तर मी इथे 8 इंच घेतलेला आहे. तिकडे आपण जे आहे हे इथे 7-7.5 घ्यावं लागत होतं, तर मी अर्धा इंच इथे आपलं बटनपट्टी जी आहे ती वाढलेली आहे, त्यासाठी आपण एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे. किंवा तुम्ही 1-1 इंच किंवा 1.5 इंच माया ठेवून जरी तुम्ही फिटिंग टाकलात तरी सुद्धा ब्लाउज अगदी परफेक्ट होतो. आता इथे 8.5 इंच घेतलेला आहे व इथे बाहीचा निम्मा म्हणजेच 5.25 इंच इथे घेत आहे. पहा, अशा पद्धतीने आपलं फिटिंग जे आहे ते एका रेषेत. माया सुद्धा माझा बरोबर 1 इंच शिल्लक राहिलेला आहे. अर्धा इंच माझा उलट सुलट करण्यात गेलेला आहे. नेहमी मी उलट सुलट न करता डायरेक्ट मी ओव्हरलॉक करते, त्यासाठी मला 1.5 इंच माया जो आहे तो पूर्ण शिल्लक राहत असतो. अशा पद्धतीने आपलं ब्लाउज जे आहे ते तयार झालेलं आहे. आता तुम्ही इथून सुद्धा एक एक टीप मारायची आहे एक्स्ट्राची. इथे एक व इथे एक 3 टीप अगदी व्यवस्थित पुऱ्या होतात. तर अगदी व्यवस्थित तुम्ही फिटिंग सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे हे दाखवलेलं आहे व स्टिचिंग सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ब्लाउज कसं झालेलं आहे मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवते. पहा आधी ब्लाउज कशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला.
पहा अगदी व्यवस्थित, कुठेही कमी जास्त नाही. पहा तुमच्या समोरच कटिंग केला, तुमच्या समोरच स्टिचिंग केलेलं आहे. थोडंसं मशीन मला धागा तोडत होती, कारण हे जे धागे आहेत ते आपले उभे आडवे आहेत, त्यामुळे धागा इथे अडकत होता. तर पाहू शकता अगदी व्यवस्थित आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर हे ब्लाऊज ओव्हरलॉक मारायचा आहे. पाठीमागे सुद्धा पाहू शकता कशा पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे. तर आपला लाईव्ह क्लास जो कटोरीचा चालू होता त्यामध्ये ह्या ब्लाऊजचं मी कटिंग दाखवलं, ब्लाऊजवर मापी कशी घ्यायची हे सुद्धा दाखवलं. हा ब्लाऊज मी सुद्धा स्टिच केलेला आहे. तर त्याचं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फिटिंगला ब्लाऊज बसलेला आहे. अगदी व्यवस्थित परफेक्ट पद्धतीने तुमच्या समोरच ब्लाऊज शिवलेला आहे. आता कटोरी सुद्धा पाहू शकता अगदी परफेक्ट. माझं एक हुक लावायचं राहिलेलं आहे, खालची हुक लावलेली आहे. तर पाहू शकता कटोरी सुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट पद्धतीने आले. आपला अपेक्स टू अपेक्स अगदी व्यवस्थित आलेला आहे. कटोरा सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मी अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं व स्टिचिंग करायचं हे दाखवत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व तुम्हाला पुढच्या भागात आपण 32 इंचाची कटोरी कशी काढायची हे पाहणार आहोत. नंतर आपण 36, म्हणजे जसे आपले 2-2 इंचाने मेजरमेंट वाढत असतात त्याचं आपण कटिंग पाहणार आहोत. तर चला आता पुढच्या भागात आपण व्हिडिओ सुरू करूया.